नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता राहुल खूपच जास्त चिडलेला असतो, कारण राहुलला सगळ्यांनी मिळून रंगेहात पकडलेला असतो. राहुलचं जे काही कारस्थान आहे सगळ्यांच्या समोर उघडं पडल्यानंतर इथे राहुलला पळून जायचं असतं आणि त्यामुळे त्याने इथे आता कलाला बळीचा बकरा बनवलेला असतं. राहुलच्या हातामध्ये पिस्तूल असते आणि इथे राहुलला माहिती आहे की कला जर माझ्याबरोबर असेल तर मला कुणी काहीच करू शकणार नाही. म्हणूनच इथे राहुल कलाला आता आपल्याबरोबर घेऊन जात असतो आणि इथे सगळ्यांना तो लांब उभं राहायला सांगतो. कलाच्या डोक्याला पिस्तूल लावून राहुल तिला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. तेव्हा इथे अद्वैत, त्याचबरोबर अर्जुन, सायली आणि त्याच्या घरातले सगळेजणच राहुलला थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतात. पण इथे राहुल कुणाचं काही ऐकत नाही आणि तो कलाला आपल्याबरोबर घेऊनच जात असतो. तेव्हा इथे आता राहुल म्हणतो कलाला, गाडीमध्ये बस आणि गाडी सुरू कर. तेव्हा कला म्हणत असते, मला गाडी नाही येत. तेव्हा राहुल म्हणतो, जास्त शहाणपणा करू नकोस, गाडीमध्ये बस आणि गाडी सुरू कर. तेव्हा इथे अद्वैतला खूपच जास्त राग येत असतो. तो राहुलला म्हणत असतो की राहुल तिथेच थांब, जास्त शहाणपणा करू नकोस, कलाला जर काही झालं ना तर तुला सोडणार नाही. तेव्हा राहुल म्हणत असतो, तू तर गप्पच बस रे, चल मागं हो, चल, जास्त बोलायचं नाही, नाहीतर तुझी ही कला आहे ना ती तुला जिवंत परत मिळणार नाही. तेव्हा इथे आता अद्वैत मागे होतो, कारण त्याला कलाचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. त्यानंतर इथे आता राहुल म्हणत असतो, कला गाडीमध्ये बस आणि गाडी सुरू कर. कला घाबरलेली असते, ती गाडीमध्ये बसते आणि आता गाडी सुरू करत असते. घरातले सगळेजण राहुलला थांब थांब म्हणत असतात, अशी चूक करू नकोस असंही सांगत असतात. पण राहुल कुणाचं काही ऐकत नाही आणि मग कलाला नाईलाजाने गाडी सुरू करावी लागते आणि ती आता राहुल जसं सांगत असतो तसं करत असते, कारण त्याच्या हातामध्ये पिस्तूल असते. जेव्हा इथे कला गाडी घेऊन जाते तेव्हा अद्वैत त्या गाडीच्या मागे धावतो आणि म्हणतो, अर्जुन आता काय करायचं, आपल्याला पोलिसांना कळवायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आधी आपल्याला इथे कलाला वाचवायला तिच्या मागे जायला हवं, नाहीतर राहुल काहीही करू शकतो. तेव्हा अर्जुन इथे म्हणत असतो की आम्ही सगळेजण जातो, पण तुम्ही आबा सगळेजण आता घरी जा. आबा म्हणत असतात, नाही नाही, आम्ही सुद्धा येणार, आमच्या सुनेचा कलाचा जीव धोक्यात आहे, आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर येणार, तिला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आबा असं करू नका, हे बघा कलाला शोधायला मी आणि अद्वैत आम्ही जातो ना. तेव्हा अद्वैत इथे जाणार. तेवढ्यात तर सायली म्हणते की अद्वैत भाऊजी एकटे येऊ नका, आम्ही सुद्धा आहोत ना तुमच्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो, आबा तुम्ही सगळेजण घरी जा, आम्ही कलाला घेतल्याशिवाय येणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रोहिणी म्हणत असते, डॅड आपण जाऊया ना घरी, शांतपणे काहीतरी विचार तरी करता येईल, चला आपण जाऊया. तेव्हा नैना घाबरलेली असते, कारण इथे राहुलच्या हातून काहीही होऊ शकतं, तिला माहिती आहे. राहुलचं भांडं आता फुटायची वेळच आलेली असते. वेळ नाही म्हणजे फुटलेलंच असतं. घरातल्या सर्व लोकांना कळलेलं असतं की राहुल एक नंबरचा क्रूर व्यक्ती आहे. त्यामुळे इथे आता सगळेजण घरी जायला तयार होतात आणि इथे अद्वैत अर्जुनला म्हणत असतो की माझ्या मोबाईलमध्ये इथे खरेचा मोबाईल आपण ट्रेस करू शकतो, त्याच्यामुळे ते लोक कुठे जात आहेत याचं लोकेशन आपल्याला कळत राहील. माझ्या मोबाईलमध्ये तिचा मोबाईल इथे ट्रेस होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की ही तर खूपच जास्त चांगली गोष्ट आहे, आपल्याला कला कुठे जाते हे कळत राहील, चल आपण लगेचच जायला निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो राहुल म्हणत असतो कलाला, चल लवकर इथे गाडी फास्ट चालव, आपल्याला मुंबईच्या रस्त्याने निघायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते, राहुल हे बघ तू शांत हो, मी जे काही सांगते ते प्लीज तू ऐकून घे. हे बघ आपण परत घरी जाऊया, सगळ्यांना हवं तर मी समजावेन, पण तू हे जे काही करतोयस ते अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा इथे राहुल म्हणतोय, तू गप्प बस ग, तुझा शहाणपणा तू तुझ्याकडे ठेव, मला सांगू नकोस, मी जसं सांगतोय ना तसं तुला करायचं आहे. गाडी गप्पपणे मुंबईकडे घ्यायची, कळलं तुला. तेव्हा इथे कला आता गाडी चालवत असते आणि राहुलला समजावत असते, पण राहुल काही ऐकायला तयार नसतो. त्यानंतर इथे अद्वैत म्हणत असतो, एक काम कर अर्जुन, गाडी आता तू हायवेच्या दिशेने घे आणि जरा फास्ट चालव, आपल्याला इथे कलाच्या गाडीमधलं आणि आपल्या गाडीमधलं अंतर कमी करायचं आहे, ते लोक आपल्या खूप पुढे निघून गेलेत, तेव्हा तुला गाडी आता फास्ट चालवावी लागणार आहे. तेव्हा अर्जुन इथे गाडी जेव्हा फास्ट चालवतो
तेव्हा सायली घाबरते, कारण तिला गाडीची खूप जास्त भीती वाटते. सायलीला 20 वर्षांपूर्वी त्यांच्या गाडीचा झालेला अपघात आठवायला लागतो. तेव्हा इथे सायली खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सायली सॉरी, आता मला काहीच करता येणार नाहीये. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अर्जुन सर, तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका, तुम्ही गाडी चालवत राहा. तेव्हा इथे अर्जुनचा नाईलाज असतो. तेव्हा इथे आता कलाच्या गाडीला जर आपल्याला गाठायचं असेल तर गाडी ही फास्टमध्ये चाललीच पाहिजे, हे अर्जुनला माहिती असतं. तेव्हा सायलीने इथे सीट बेल्ट खूपच जास्त गच्च पकडून ठेवलेला असतो आणि तिने डोळे मिटून घेतलेले असतात. तिला इथे आपला आता 20 वर्षांपूर्वी जो अपघात झालेला असतो, कशा पद्धतीने झालेला असतो, हे सगळं तिला आता आठवत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि आता अद्वैत हे दोघे जण आता कलाला पकडण्यासाठी इथे फास्टमध्ये जात असतात, जेणेकरून त्यांच्या गाडीतलं अंतर कमी होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे कला आता एक आयडिया करते. ती गाडी आता बंद पडण्याचं नाटक करणार असते. त्यासाठी तिने सुरुवात केलेली असते. तर इथे आता कला आणि अर्जुन हे दोघे जण गाडी चालवत असतात आणि इथे आता अर्जुन आणि कला हे व्यवस्थित ड्रायव्हिंग करत असतात. बाकीचे सगळे जण हे बसलेले असतात. पण इथे आता अर्जुन हा फास्टमध्ये येत असतो आणि कलाने आपल्या गाडीचा स्पीड हा कमी केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला त्या ठिकाणी लवकर पोचता यावं यासाठी कलाने ही स्ट्रॅटेजी केलेली असते. त्यानंतर इथे आता अन्नपूर्णा निवासमध्ये मधुभाऊ आलेले असतात. तर इथे आता कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे घरामध्ये छान असं वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळ्या लोकांना इन्व्हिटेशन दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तेजस आणि मानसी यांनासुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा तेजस मानसी त्या ठिकाणी येणार असतात, पण त्यांच्या आधी मधुभाऊ तिथे पोचलेले असतात. मधुभाऊ गेल्यानंतर इथे त्यांचं छान पद्धतीने आदरातिथ्य होतं. मधुभाऊंना बसायला सांगतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की कल्पना, मधुभाऊंना चहा पाण्याचं बघ. तेव्हा कल्पना विमलला आवाज देत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात, कल्पना, तुझ्या हातचा चहा हवाय. तेव्हा कल्पना म्हणते, हो मी आलेच. तेव्हा ती म्हणते, अस्मिता, तू जरा येतेस का माझी मदत करायला. तेव्हा अस्मितासुद्धा आता मदतीसाठी जाते. त्यानंतर इथे मधुभाऊ मनामध्ये विचार करत असतात की आता पूर्णाजींसमोर हा विषय कसा काढू. ते विचारतात की सायली कुठे आहे. तेव्हा सायली आणि अर्जुन जन्माष्टमी निमित्ताने कोल्हापूरला गेलेत असं सांगण्यात येतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, मधुभाऊ, तुम्हाला सायलीने फोन केला नाही का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, सायलीचा मला फोन आलेला नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी म्हणत असते की ते दोघे जण दागिना आणायला गेलेत. तेव्हा तुम्हालासुद्धा सायलीने फोन केलाच असेल, पण मी सुद्धा तुम्हाला सांगते मधुभाऊ, जन्माष्टमीनिमित्ताने इथे आम्ही मोठा कार्यक्रम ठेवला आहे आणि अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळे आता तो सुद्धा जल्लोषात साजरा करायचा आहे. तुम्हाला मी आत्ताच इथे आमंत्रण देते, तुम्हाला यायचं आहे बरं, कारण तुम्हीसुद्धा इथे मौल्यवान काम करताय. कितीतरी अनाथ मुलांना तुम्ही लहानाचं मोठं केले, त्याच्यामुळे तुम्ही नक्की यायचं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझं काय काम. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, असं बोलायचं नाही. अहो तुम्ही यायचंच, तुम्ही सायलीचे वडील आहात, तुम्ही ह्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ यायला तयार होतात. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की सायलीचा विषय आता कसा काढू, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की मला थोडं बोलायचं होतं, बोलू का. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते, बोला ना मधुभाऊ, जे काही बोलायचं आहे ते बोला. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की तुम्हाला इथे आता काही 2 वर्षांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या खूपच जास्त विचित्र होत्या आणि काही वर्षांपूर्वीसुद्धा ज्या गोष्टी घडल्या त्यासुद्धा मला ऐकून खूपच जास्त त्रास झाला. म्हणजे काही वर्षांपूर्वी तन्वीचा अपघात झाला होता, त्यानंतर 2 वर्षांपूर्वी तन्वी परत आली, ही चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही मला सांगाल का, नेमका तो अपघात कुठल्या दिवशी झाला होता, हे सगळं कसं घडलं होतं, तुम्ही मला काही सांगू शकाल. तेव्हा इथे पूर्णाजी आता बोलायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता इथे तेजश्री आणि मानसी आणि तेजस हे आता आलेले असतात. तेव्हा मानसी आणि तेजसला इन्व्हिटेशन दिलेलं असतं जन्माष्टमीचं कल्पनाने. ते दोघे जण तिथे येतात, सगळ्यांना भेटतात. सगळ्यांना भेटून त्यांना खूप जास्त आनंद होतो. तर प्रेक्षकांनो, इथे कल्पना म्हणत असते, मानसी आणि तेजस, माझ्या आमंत्रणाचा मान ठेवून
तुम्ही दोघेजण इथे आलात कार्यक्रमासाठी, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, काकू अहो तुम्ही इतकं प्रेमाने बोलावल्यानंतर आम्हाला तर यायचंच होतं आणि तुमच्या इथे जन्माष्टमीचा कार्यक्रम खूपच जास्त जोरात केला जातो मला माहिती आहे. म्हणून तर आम्हाला बघायचं होतं. तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलंत आणि आम्ही लगेचच आलो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तुम्ही आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. हे आहेत सायलीचे वडील. तेव्हा तेजस मानसी त्यांचासुद्धा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की यांच्यासमोर आता विषय काढायला नको. मधुभाऊ म्हणतात, बरं ठीक आहे, मी आता निघतो, तुमचं चालू द्या. सायलीला सांगा मी येऊन गेलो म्हणून. तेव्हा इथे मधुभाऊ आता लगेच तिथून निघून जातात. तेव्हा कल्पना म्हणत असते की मानसी तेजस तुम्ही दोघेजण या, मी तुम्हाला तुमची खोली दाखवते. तेव्हा ते आता आपल्या रूमकडे निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो मधुभाऊ आता निराश झालेले असतात. ते आपल्या मनामध्ये म्हणतात की आता हा विषय काढायला नको, कारण नाजूक विषय आहे, व्यवस्थित विचारायला हवंय असं मधुभाऊंना वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कला गाडी चालवत असते. कलाने गाडी आता पूर्ण स्लो केलेली असते आणि ती गाडी सुरूच होत नाहीये असं आता राहुलला सांगते. राहुल म्हणतो, नाटके करू नकोस, कळलं ना, मला माहिती आहे तू एक नंबरची नाटकी आहेस, ही नाटकं तूच करतेस, चल आता गाडी चालव लवकरात लवकर. तेव्हा इथे कला म्हणत असते, सांगितलं ना गाडी बंद पडली आहे म्हणून, तुला जर चालू करता येत असेल तर कर, पण माझ्याने ती गाडी आता सुरू होत नाहीये, जा जरा जाऊन बघ गाडी का बंद पडली आहे ते. तेव्हा इथे राहुल म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तूच काहीतरी केलेस ग, मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस ना, तूच काहीतरी केलेस. तेव्हा राहुल आता गाडीतून खाली उतरतो आणि तिचे दोन्ही हात राहुलने आता बांधून ठेवलेले असतात. राहुल तिचे हात दोन्ही आता बांधून ठेवतो आणि मग जाऊन बघत असतो गाडी बंद का पडली. तेव्हा इथे कला हळूवारपणे गाडीतून उतरण्याचा प्लॅन करत असते. तोपर्यंत अद्वैत म्हणत असतो की चल लवकरात लवकर चल, त्यांची गाडी एका ठिकाणी थांबली आहे, तेव्हा आपल्याला आता लवकर जावं लागेल. कदाचित खरेने हे सगळं मुद्दामून केलं असेल, आपल्याला अंतर आता कमी करायचं आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, जर राहुलने खरेला काही केलं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. तो खूपच जास्त चिडलाय, रागवलाय, तो रागाच्या भरामध्ये काही करू शकतो, तेव्हा तू लवकर चल असं तो आता अर्जुनला म्हणत असतो. सायली म्हणत असते, अद्वैत भाऊजी काळजी करू नका, राहुलवरती तुमच्या घरातले संस्कार आहेत, तो असं वाईट काहीही करणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, तसं नाही आहे, पण तो इतका चिडलाय, रागवलाय, त्या भरात तो काही करू शकतो, तो तिला इथे आता मारण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकतो. जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करणार असं इथे अद्वैत म्हणत असतो. खूप घाबरलेला असतो अद्वैत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन गाडी चालवत असतो, अद्वैत गाडीमध्ये बसलाय. त्यानंतर इथे आता कलाने गाडी बंद पाडलेली असते आणि ती आता गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या तोंडाने ती हाताशी रशी खोलण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेला असतो महिपत. महिपत म्हणतो, काय रे तू इथे काय करतोयस. तेव्हा इथे राहुल म्हणतो, अरे महिपत सर तुम्ही इथे काय करताय. तेव्हा महिपत म्हणत असतो, तू जे काही कांड करून ठेवलेस ना कोल्हापूरमध्ये, सगळं काही समजलंय रे मला. माझी माणसं तुझ्यावरती लक्ष ठेवून आहेत का माहिती आहे का, कारण का ते आहेत ना सायली अर्जुन, ते आलेत ना त्या अद्वैतला मदत करायला, माहिती आहे ना, त्या लोकांच्या पाठीमागे माझी माणसं आहेत. तेव्हापासून ते तुझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. जे काही तुझा अपघात झाला, तो अपघात व्हायला होता त्या अर्जुनचा, पण त्याचा अपघात झाला नाही आणि तुझा अपघात झाला, तेव्हापासून माझी माणसं तुझ्यावरती नजर ठेवून आहेत. जे काही कोल्हापुरात घडलं ना ते सगळं मला माहिती आहे, कळतंय का तुला, असं इथे महिपत आता राहुलला म्हणत असतो. तेव्हा राहुल म्हणतो, आता मी मुंबईला निघालोय, काही करून मला जायचं आहे, तुम्ही जर काही मदत केलीत तर बरं होईल. तेव्हा महिपत म्हणतो, हो का, आता तुझीसुद्धा मीच मदत करू काय. त्यानंतर प्रेक्षकांनो एका बाजूला गायत्रीने आता छायाचं थोबाड फोडलेलं असतं. गायत्री म्हणत असते, छाया का म्हणून तू इथे कुमुद मावशीबद्दल त्या तेजस आणि मानसीला सांगितलंस, काय गरज होती का तुला. ती म्हणते, नाही ग ताई दीदी, मी काही केलेलं नाही आहे, प्लीज मला माफ कर. तेव्हा गायत्री म्हणते, हे सगळं तूच केलेस, मला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय कोण सांगणार ग त्यांना कुमुद मावशीबद्दल. त्यांनी तुझ्याकडून गोड गोड बोलून विचारून घेतलं आणि तू लगेच त्यांना सांगितलंस, मला माहिती नाही आहे असं वाटते का तुला, मला सगळं माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता थोबाड फोडल्यानंतर गायत्री म्हणते की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि तेव्हा गायत्री एक प्लॅन करते, ती सुद्धा महिपतला फोन करते. तोपर्यंत कलाने हाताची रशी सोडलेली असते आणि ती पळून जाणार. तेवढ्यातच गायत्रीचा महिपतला व्हिडिओ कॉल येतो.
तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, बोला गायत्री मॅडम, कसा फोन केलात? तेव्हा गायत्री म्हणते की महिपत सर, माझं एक काम आहे. तेव्हा महिपत म्हणतो, बोला. तर इथे तेजस आणि मानसी दोघेजण पनवेलला येत आहेत, कारण का पनवेलमध्ये माझी एक कुमुद मावशी आहे, तिला भेटायला येत आहेत. तर इथे महिपतला आता वाटतं की कुमुद मावशीला जर भेटायला येत आहेत तर येऊ दे ना. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा त्या तेजस मानसीला कुमुद मावशी भेटता कामा नये, असं तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तेव्हा इथे आता तेजस हा भेटायला जाणारच हे गायत्रीला बरोबर माहिती असतं. त्यामुळे इथे गायत्री म्हणत असते की महिपत, काहीही झालं ना तरी तेजस मानसी कुमुद मावशीला भेटता कामा नये, असं तुम्हाला करायचं आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो, पण असं झालंय तरी काय? तेव्हा ती म्हणते की कुमुद मावशीला माझा सगळा पास्ट माहिती आहे. मी काय काय केलं आहे, कसं प्लॅनिंग केलं आहे, तिला सगळं काही माहिती आहे. म्हणून काही झालं ना तरी तेजस मानसीला ती भेटता कामा नये. तिला तुम्ही उचलायचं आणि कुठल्या तरी अशा ठिकाणी ठेवा जी त्या लोकांना भेटता कामा नये. तेव्हा कला आता पळून जाताना इथे गायत्रीचं बोलणं ऐकते. तेव्हा इथे कला म्हणत असते आपल्या मनामध्ये की ही गायत्री वहिनी ही तर तेजस आणि मानसीची वहिनी आहे ना, मग आता त्या लोकांपासून कुमुद मावशीला का लपून ठेवायला सांगते? नक्की यांचं काय चाललंय ना ते शोधून काढायला हवं. त्यासाठी मला आता राहुल बरोबर जावं लागेल. यांचं जे काही प्लॅनिंग आहे ते मला कळायलाच हवं. कदाचित मला तेजस मानसीची मदत करता येईल आणि कुमुद मावशीला सुद्धा वाचवता येईल. तेव्हा इथे आता महिपत म्हणतो, ठीक आहे, होईल तुमचं काम. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की हे बघ राहुल, एक काम कर, हिला आहे ना तो आता गाडीतून मी सांगतो त्या गोडाऊनमध्ये घेऊन जा आणि तिथे तिला किडनॅप करून ठेव आणि तिच्याबरोबर अजून एक बाई येणार आहे, असं महिपत म्हणतो. तेव्हा राहुल म्हणतो, ठीक आहे. कला गाडीमध्ये बसते आणि हात वगैरे पुन्हा बांधून घेते. त्यामुळे प्रेक्षकांनो, कला आता मुद्दामूनच राहुल बरोबर जाते, कारण तिला इथे गायत्रीचं सत्यसुद्धा शोधून काढायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तो म्हणजे अद्वैत. तो म्हणत असतो, मी स्वतःला कधीच माफ नाही करणार जर खरेला काही झालं तर. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, अद्वैत तू नको काळजी करू, कलाला काही होणार नाहीये, आपण तिला शोधून काढणारच आहोत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कलाला एका गोडाऊनमध्ये नेऊन ठेवलेलं असतं आणि इथे अर्जुन आणि अद्वैत दोघेजण शोधतच असतात, पण तिचा पत्ता काही लागत नाही. त्यामुळे इथे अर्जुन अद्वैतला घेऊन आपल्या घरी आलेला असतो. तिथे तेजस आणि मानसी हे दोघे जण सुद्धा असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की अद्वैत तू इथे थोडा वेळ आराम कर. तेवढ्यातच इथे अर्जुन म्हणतो की काय झालंय तेजस, मानसी, तुम्हाला काय हेल्प हवी होती? तेव्हा मानसी म्हणत असते की आम्हाला गायत्री वहिनींचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला त्यांची एक मावशी आहे जी पनवेलमध्ये राहते, कुमुद मावशी, त्यांचा ॲड्रेस आम्हाला तुटका फुटका मिळाला आहे, पण तुम्हाला जर काही माहिती असेल तर आमची प्लीज मदत करा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो नक्कीच, नक्कीच मी मदत करायला तयार आहे. तेव्हा पुढील भागामध्ये इथे आता कलाला शोधण्यासाठी सगळेजण बाहेर पडलेले असतात, कारण का जन्माष्टमीच्या आधी कलाला शोधून काढायचं असतं. तेव्हा सायली, अद्वैत मंदिरामध्ये आलेले असतात आणि देवाचा धावा करतात. तेवढ्यातच इथे आता कलाला ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं तिथे कुमुद मावशी असते. तेव्हा कला इथे आता फोन करते सायलीला आणि हळूच म्हणत असते की कला, आम्ही आहे ना इथे मंदिराच्या घंट्यांचा, आरतीचा आम्हाला आवाज येतोय. आजूबाजूला जिथे कुठे गोडाऊन आहे ना तिथे मला राहुलने ठेवलंय. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर तिथे पोचा. आम्ही मंदिराच्या आजूबाजूलाच आहोत. इथे आम्हाला तुझ्या गाण्याचा सुद्धा आवाज येतोय. तेव्हा इथे आता फोन स्पीकरवरती असल्यामुळे अद्वैत आणि अर्जुनला ते कळलेलं असतं. त्यामुळे अर्जुन, अद्वैत आणि तेजस